आगामी महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याची प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीच्या वेळेला त्यांनी ही माहिती दिली। यावेळी त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याविषयी सुद्धा भाष्य केलं। लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी ठाकरे बंधू हेतुपुरस्सर एकत्र आल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय। तसंच मराठीचा नव्हे तर मतांचा आहे अशी टीका सुद्धा रवींद्र चव्हाण यांनी केली। महायुती म्हणूनच या सगळ्या निवडणुका आम्ही लढणार आहोत। त्यामुळे येणाऱ्या निवडणुका या जनतेच्या निवडणुका आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। मर्जीने होणं हे अपेक्षित आहे। त्यामुळे आम्ही या संदर्भामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्ते यांच्याशी स्वतः देवेंद्रजी या सगळ्यांशी बोलणार आहेत आणि त्यानंतरच्या काळामध्ये ज्या ठिकाणी जे आवश्यक आहेत, महायुतीचे तीनही नेते आहेत, देवेंद्रजी आहेत, शिंदेसाहेब आहेत, अजितदादा आहेत, ही सगळी मंडळी जी आहेत ही सुज्ञ मंडळी आहेत। मी एक प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्रजी आम्ही सगळीजण जे निर्णय घेतले पाहिजेत ते नक्की घेऊ। तशा निवडणुका जवळ आल्यानंतर काही पक्ष हे 100% भावनिक आव्हानं करतात। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा विषय जो आहे या विषयाकडे लोकांचं लक्ष जावं असं हेतुपुरस्सर केलं गेलं आहे। नाहीतर दोन ठाकरे बंधू एकत्र येणं या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या तुम्हाला तर माहीत आहे, बऱ्याच वेळेला माध्यमांनी सुद्धा प्रयत्न केलेत। दोघांच्या आणि मनामध्ये काय आहे हे काही कोणी सांगू शकणार नाही। त्यामुळे फक्त हा मराठीचा नाही, हा मतांचाच आहे एवढं 100% खरं आहे।